शेवट आई शोरूम मध्ये आहे काय बाळ माझं वाटलं मला माझं बाळ. मी पळत गेले नाही पण तिकडं तर तिनं अशी करून उभारले अशी तिच्या डोळ्याला पाणी नाही कसलं असं काय घटना घडल्या नाही फरागत उभारले. मॅडम काय झालं अनुष्का कुठं आहे मैं क्या बताऊ मैडम अनुष्का कहाँ है बताओ मुझे बताओ मैं क्या बताऊ मी नेमले मॅडम अनुष्का कहाँ है बताओ मी म्हणलं मॅडम माझं बाळ कुठं आहे माझं बाळ कुठं आहे मला दाखवा माझं बाळ कुठं आहे. मैं क्या बताऊ आपको आपकी बेटी ने सुसाईड किया है एवढंच सांगितली आणि तू दुसरी आली नंतर फरारच झाली आणि म्हणते अशी मांडी घालून बसली आहे आणि मांडी घालूनच फाशी लावून घेतली. मला सांगा तुम्ही मांडी घालून फाशी येते का येते का असं करायला लागते फाशी. 6वीचं बाळ आहे माझं 6वीचं बाळ आहे 50 रुपयाचा आणि त्यांनी फाशी घेतली म्हणाले. मी त्या टावेला रक्त लागले का काय झाले म्हणून मी घ्यायले माझ्या हातात वडली आणि तिने निघून तिने दाखिले नाही मी बघितले माझं टावेल माझ्या बाळाला मी दिलेलं माझ्या लेकराचं टावेल हे कसं आहे म्हणलं मी बघा देऊ टावेल माझं घेतलं नाही हो नाही हातातलं उडली. आम्ही इकडं बघायला तिकडं आम्हाला बाळ दाखवा आमचं बाळ. मग ह्यांचं काम आहे आई वडिलाला बोलवायचं पोलीसवाला बोलवायचं घटनास्थळी न्यायचं माझं बाळ बघायचं. शाळेत आलो इथं शाळेत आल्यावर तुम्हाला कोण शिक्षक कोण सध्या नाही शिक्षक पळून गेले तिथं रूम मध्ये गेले माझ्या लेकराच्या उदयगिरी मध्ये होती माझी मुलगी. मग आम्ही पळत गेल्यावर मावशी आम्हाला काय करू नका काय केलंय की मॅडमनच केलंय काय केलंय की मॅडमनच केलंय मॅडमला काय बी करा आम्ही नाही काय करा म्हणून लेकरं पळालते आम्ही कुणाच्या बाळाला काय केलं नाही. तुम्ही इथं आल्यावर आता इथं पोलीस गाड्या 2-3 आलेल्या आहेत तुमच्याशी पोलिसांची काय चर्चा झाली का? आम्ही पकडून आला पुढे बघायला तिथं पट्टी लावली आहे तिथं हातरून हाय भांगरून हाय स्वेटर हाय आणि शाळेचा ड्रेस आहे पण आम्हाला कोण सध्या आमच्या बाळाचं बघून द्यायला नाही. आमच्या बाळाचं काम होतं शाळेचं आम्हाला दाखवायचं आम्हाला सांगायचं ह्याचं काम होतं. पूर्व्या म्हणल्या काय करायचं ती मॅडमला करा म्हणल्या ती पुरी मॅडमला करा एकंदरीत प्रकार आपल्या लक्षात आलं असेल की आपण प्राथमिक पाहता इथल्या शिक्षकांनी किंवा इथल्या शाळेतल्या कुठल्याही स्टाफने नातेवाईकांना व्यवस्थित आणि खरी काय ती माहिती न दिलेली आपल्याला इथं समजते आणि इथून डायरेक्ट नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये बोलवून एकदम त्यांना याच्यामध्ये काय म्हणणार आपण त्याला हिडन मध्ये ठेवून त्यांना की त्यांच्या मुलीला नेमकं काय झालं हे त्यांनी सांगितलेलं